नमस्कार मंडळी. आज आम्ही ऊसाला युरिया टाकण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहोत. युरियाच्या 2 गोण्या आणलेल्या आहेत आणि आता मी बादलीमध्ये युरिया ओतून घेते. नमस्कार मंडळी. आम्ही घरचं काम सगळं आवरून आलेलो आहोत आज शेतामध्ये आणि आज आम्ही युरियाच्या 2 गोण्या घेऊन आलेलो आहोत युरिया टाकण्यासाठी. हा आहे युरिया. आता मी ऊसाला युरिया टाक. इथे आमच्या शेजारी ऊसात लवाळा खूप प्रमाणात आलेला आहे, त्याच्यामुळे फवारणी घेत आहेत. तिकडे त्या साईड पासून सुरुवात केलेली आहे त्यांनी फवारणी घेण्यासाठी आणि मी पण आता युरिया टाकण्यासाठी सुरुवात करते. तुम्ही बघू शकता मी कसा युरिया टाकीत आहे. आमचा ऊस आता एवढा वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता. असा युरिया घ्यायचा आणि असा ऊसाला टाकायचा. इथे काल खूप प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यामुळे चिखल आहे, त्याच्यामुळे युरिया सुद्धा लगेच विरघळत आहे. गवत पण खूप उगवलेलं आहे, मध्ये फवारणी घेतलेली तरी पण पावसामुळे. मध्ये पावसाने पाऊस बंद झाला, आता परत सुरू झालेला आहे. ही मका आहे, कशा पद्धतीने वाढले आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. ते आमच्या मकेला 2-2 कंस लागलेले आहेत आणि सगळी मका एकसारखी आहे, डोक्यापेक्षा मोठी मका झालेली आहे. तुम्हाला आमची मका आणि ऊस कसा वाटत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप चिखल आहे, त्याच्यामुळे पायले खचतायत. अशा पद्धतीने युरिया टाकायचा. युरिया टाकल्यानंतर काय फरक होत आहे मी तुम्हाला परतच्या व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेन. युरिया टाकला की लगेच पहिल्यांदा टाकलेला युरिया आतापर्यंत विरघळत आलेला आहे. रात्री 3 वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस 6 वाजेपर्यंत चालू होता, त्याच्यामुळे खूप चिखल आहे. गरम पण खूप होत आहे, त्याच्यामुळे मी तोंडाला बांधलेला आहे.